जय शिवराय मित्रांनो, मी अमोल लाडगे, आम्ही शेतकरी युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण आपल्या मका पिकाच्या शेतामध्ये आहे। आज या वर्षी आपलं मकासाठी टार्गेट आहे की एकरी आपल्याला कमीत कमी 40 क्विंटल ते 50 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन करायचे। तर त्यासाठी काय काय तयारी करावं लागेल, कुठलं बारीक आपल्याला गणित बघावं लागेल, त्याचीच पूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, आपल्या मकाचं पूर्ण शेत आहे, तुम्हाला दाखवतो फ्रंट। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा टोटल आपला 2 एकराचा प्लॉट आहे। मी मध्यभागी उभा आहे, पूर्ण हा आपला 2 एकराचा प्लॉट आहे। तर लांबी आपल्या शेताची 800 मीटर आहे, सॉरी 800 फूट आहे। तर आपण या आता व्हिडिओ मध्ये आपल्याला एकरी 40 क्विंटल उत्पादन कशा पद्धतीने करायचं त्याची माहिती आपण याच्यात पाहणार। तर आपण कुठल्या प्रकारचे याला शेड्यूल वापरणार आहे, कशा पद्धतीचं आपलं नियोजन राहणार आहे, ते सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। आणि आपल्याला एकरी 40 ते 50 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पन्न काढायचे। तर चला आपण पाहू कशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे। तर आपण मका पिकाच्या शेतामध्ये तो टोटल 2 एकराचा आपला प्लॉट आहे। 800 फूट टोटल लांबी आपली आणि 100 फूट आपल्या शेताची रुंदी। तर 2 एकराच्या आसपास आपला हा प्लॉट आहे। आपल्याला टार्गेट आहे की एकरी आपल्याला 40 ते 50 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन काढायचे। तर एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन काढण्यासाठी आपल्याला कोणती तयारी करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण कशा पद्धतीने शेड्यूल घेणार आहोत, आतापर्यंत आपण लागवड केल्यापासून आतापर्यंत कशा पद्धतीने शेड्यूल केले ते आपण या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत। तर मुख्यतः मका पिकामध्ये आपल्याला काय पाहिजे माहिती आहे, मका पिकामध्ये आपल्याला त्याची असलेली जी घनता आहे, म्हणजे रोपांची जी संख्या आहे ती महत्वाची। काय होतं, लागवड एकदम महत्वाची असते। लागवड जर चांगली झाली तर ऑटोमॅटिकली आपलं पूर्ण जे उत्पन्न आहे ते पण कशा चांगल्या पद्धतीने येतं। लागवड जर चुकली आपली तर आपलं उत्पन्न ही काय होतं, चुकतं। आता जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः आपल्याला जर 40 ते 45 क्विंटल जर उत्पादन काढायचं असेल, 50 क्विंटल पर्यंत देखील उत्पादन काही शेतकऱ्यांनी काढलेलं आहे। आपल्यालाही प्रयत्न करायचा। आपण आतापर्यंत आपल्याला 40 क्विंटल मध्ये उत्पन्न भेटलेलं आहे, 40 पेक्षा जास्त भेटलेलं आहे, पण प्रयत्न आपण देखील त्या पद्धतीने करीत आहोत। तर काय करणं गरजेचं आहे, तर सर्वात पहिले म्हणजे आपल्याला रोपांची संख्या, एकरी रोपांची संख्या आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। कमीत कमी आपल्याला एकरी एका एकरामध्ये 27,000 रोपांची तरी कमीत कमी आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी लागवड झाली पाहिजे। 27,000 ते 28,000 रोपांची आपल्याला लागवड झाली पाहिजे। आणि त्यामुळे काय होईल, जर आपल्या शेतामध्ये जर 27 ते 28,000 पकडून त्याला 28,000 रोपांची जर लागवड संख्या जर आपल्या क्षेत्रामध्ये असेल आणि तेही एका ठिकाणी एकच रोप पाहिजे, वारं भरपूर आहे त्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नसेल तुम्हाला, कारण सध्या पाऊस कमी झालेला आहे आणि वाऱ्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात सुटतंय। चला पुढे आपलं पाहू। आपल्याला एकरी साधारणतः 28,000 रोपांची संख्या पाहिजे, पण ज्या 2 रोपांमधलं अंतर आहे ते रोपांमधलं अंतरही व्यवस्थित पाहिजे। त्या रोपाला ग्रो होण्यासाठी, पुढे वाढण्यासाठी आणि त्याला चांगल्या पद्धतीने कणसाची लागण होण्यासाठी त्याला जे अंतर आहे, जे व्यवस्थित अंतर आपल्याला या ठिकाणी काय झालं पाहिजे, मेंटेन झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची। जनरली काय होतं, आपण सरीमध्ये लागवड करतो, भरपूर शेतकरी सरीमध्ये लागवड करतात आणि सरीमध्ये लागवड न करता आम्ही साऱ्यामध्ये लागवड केलेली, सारे पडलेत आणि साऱ्यामध्ये आम्ही 4 काकऱ्या केलेल्या आहेत। आता ह्या शेतामध्ये जर आपण जर सरी काढली, व्यवस्थित जर सरी काढायची असेल, सरीमध्ये पाणी सोडायच्या हिशोबाने जर सरी काढली आपण, तर आपल्याला 2.25 फुटाची सरी काढणं गरजेचं असतं। मग 2.25 फुटाची जर आपण सरी काढली तर ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये 100 फूट रुंदीचं एक क्षेत्र आहे, 800 फूट लांबी आहे, याच्यामध्ये आपल्याला 40 सऱ्या भेटतात। जर 2 फुटाची जर सरी काढली तरी आपल्याला 45 सऱ्या भेटतात, कारण किती 2 फुटाची परफेक्ट सरी निघत नाही, कारण रिटर्न येताना थोडाफार गॅप मध्ये सुटतो, ती सरी मोठी होते, त्याच्यामुळे 50 सऱ्या आपल्याला या क्षेत्रामध्ये भेटत नाहीत। भरपूर वेळा आम्ही काढण्याचा प्रयत्न नाही, 45 सऱ्या मॅक्झिमम आपल्याला याच्यात भेटतात, 45 ते 46 सऱ्या भेटतात, त्याच्यापेक्षा जास्त सऱ्या आपल्याला या क्षेत्रामध्ये भेटत नाहीत। मग आता जर आपण 45 जरी सऱ्या धरल्या आणि 45 सऱ्या जर आपण धरल्यानंतर आपण जर 10 इंच लागू, 2 रोपांमधलं अंतर मिनिमम 10 इंच पाहिजे, तर 10 इंच अंतर असेल तरच त्या रोपाची उत्तम प्रकारे काय होते, वाढ होते। मग 2 रोपांमधलं जर अंतर आपण 10 इंच जर ठेवलं तर 800 फूट रनिंग मध्ये आपल्याला 1000 रोप भेटणार आहेत। किती भेटणार आहेत,
1000 रोपे. मग आपल्या जर 45 सऱ्या असतील तर 45 सऱ्यामध्ये हे 2 एकर क्षेत्र आहे, 45 सऱ्यामध्ये 1000 रोप म्हणजे आपल्याला 45,000 रुपये भेटते. म्हणजे एकरी आपल्याला साधारणतः 22,500 रुपयांची संख्या आपल्याला या ठिकाणी भेटेल. 22,500 रोपांची संख्या असेल तर काय होतं, म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं काय झालं, रोपांची संख्या कमी आहे म्हणजे आपल्याला खर्च कमी लागणार, खर्च कमी म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं काय होणार, उत्पादन देखील काय होणार त्या पद्धतीने कमीच होणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, रोपांची संख्या मेंटेन करणं गरजेचं आहे, वाढवणं गरजेचं आहे. 28,000 जर तुमची रोपांची संख्या असेल तर तुम्हाला उत्पन्नही त्याच पद्धतीने भेटणार आहे. पण त्यासाठी आपल्याला 2 रोपांमधलं आणि 2 लाईनीमधलं अंतर हे मेंटेन ठेवायचं. ठीक आहे. साधारणतः एका कणसाला, एका ताटाला 1 कणीस आणि एका कणसाला वाळून दाणे हे 150 ग्रॅम पर्यंत ते 170 ते 180 ग्रॅम पर्यंत होतात. पण सरासरी 150 ग्रॅम पर्यंत आपल्याला दाणे वाळून भेटतात. त्याच्यापेक्षा जास्त क्वचितच भेटतात. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन असेल तर भेटतात. क्वचित कणसाला 170 ते 180 ग्रॅम पर्यंत देखील वाळून दाणे होतात. पण मॅक्झिमम आपल्याला 150 ग्रॅम सरासरी काय होत असतो या ठिकाणी उत्पादन भेटत असतं वाळून दाणे वाळून 150 ग्रॅम पर्यंत. जर आपण एका एकरामध्ये 28,000 रोपांची संख्या जर मेंटेन केली आणि 150 ग्रॅम जर तुमचं जर वाळून दाण्याचं उत्पादन जर झालं तर तुम्हाला साधारणतः 42 क्विंटल पर्यंत उत्पादन भेटतं. सरासरी जर तुमचं एका कणसाला 150 ग्रॅम जर उत्पादन जर भेटलं तर आपल्याला 42 क्विंटल काय भेटतं, उत्पन्न भेटतं. म्हणून त्यासाठी आपल्याला 28,000 रोपांची संख्या मेंटेन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला समजा कमी उत्पादन भेटलं, 120 ग्रॅमच भेटलं, सरासरी 130 ग्रॅम मध्ये भेटलं किंवा 100 ग्रॅम जरी तुम्हाला उत्पादन भेटलं तर 28 क्विंटल तुमचं उत्पादन 100% तुम्हाला एका एकरामध्ये भेटणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी एका एकरामध्ये साधारणतः 28,000 रोपांची संख्या काय करायची, मेंटेन करायची. आता ती कशी करायची, जर आपण सरी काढली आणि सरीमध्ये जर आपण 8 इंचावरती जर लागवड केली, 8 इंचापेक्षा शक्यतो कमी 8 इंचापेक्षा कमी अंतर ठेवून जर आपण लागवड केली तर काय होतं की मग उत्पादन त्या पद्धतीचं भेटत नाही, कणसही त्या पद्धतीचं भेटत नाही, मकाची ताटही त्या पद्धतीने तयार होते. तर 8 इंचावरती जर लागवड केली तर साधारणतः आपल्याला एका एकरामध्ये 27,000 रोपं भेटतात. आता तुम्ही म्हणाल कसं 27,000 कसं, आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपलं 2 एकरचा प्लॉट आहे, 800 फूट लांबी, याच्यामध्ये आपल्या 45 ते 45 सऱ्या आरामशीर होतात. 45 सऱ्या जर झाल्या तर आपण 8 इंचावरती जर लागवड केली तर आपल्या या पूर्ण 800 फुटामध्ये आपल्याला 1200 रोपं भेटतात एका सरीमध्ये. एका सरीमध्ये किती, 1200 रोप. अशा 45 सरी येतात, त्याच्यात आपल्याला साधारणतः 54,000 रोप आपल्याला भेटतात. म्हणजे एकरी किती झाली, 27,000 रोप झाली. त्याच्यापेक्षा जर आपण दाट लागवड जर केली, 7 इंच 6 इंच केली तर काय होतं, ताट त्या पद्धतीने तयार होत नाही, परिणाम कणसही तयार तसे पडत नाहीत. त्यामुळे 8 इंचापेक्षा कमी लागवड कोणी करत नाही, करू पण नाही. तसं 10 इंच जर अंतर आपलं 2 रोपांमधलं असेल तर ते अतिशय योग्य अंतर असतं. उत्पादनाला देखील ते चांगल्या पद्धतीने बरं पडतं. 10 इंच एकदम परफेक्ट अंतर आहे. 10 इंचापर्यंत जर अंतर आपलं असेल तर ते एकदम परफेक्ट आहे. मग आपल्याला काय करायचे, अंतर 2 रोपांमध्ये 10 इंच ठेवायचे आणि आपल्याला 28,000 रोपांची संख्या मेंटेन करायची. आता तुम्ही जर 28,000 रोपांची संख्या जर मेंटेन करायला गेली तर तुमचं जर 751 किलो बियाणं जर असेल तर तुम्हाला 8 किलो बियाणं एकरी लागतं. आता बरेचसे शेतकरी म्हणतात 8 किलो बियाणं पडलं का भरपूर दाट होते, मग असं होतं तसं होतं, एकरी 6 किलो पाहिजे, 6.5 किलो पाहिजे. नाही, 8 किलो बियाणं जर तुमचं पडत असेल, 751 दाणा थोडासा मोठा आहे, 8 किलो जर बियाणं पडत असेल तर तुम्हाला 28 ते 29,000 रोपांची तुमची संख्या एकरामध्ये येणार आहे. पण त्यातल्या लागवड जर आपली योग्य अंतरावरती जर झाली तर उत्पन्नात अजून वाढ होते. तर आपण काय केलेलं आहे, सरी न पाडता सारे पाडलेले आहेत आणि सपाट साऱ्यामध्ये टोकन यंत्राच्या मदतीने आपण लागवड या ठिकाणी केलेली. ह्या पूर्ण 100 फूट क्षेत्रामध्ये आपले 14 सारे झालेले आणि आपण एका साऱ्यामध्ये 4 काकऱ्या केल्यात. अशा आपल्या टोटल ह्या क्षेत्रामध्ये 56 काकऱ्या भेटलेल्या आहेत आणि 10 इंचावरची लागवड असल्यामुळे एका काकऱ्यामध्ये सरासरी 1000 रोपे आहेत. म्हणजे आपल्याला 56,000 रोपे या ठिकाणी या 2 एकरामध्ये भेटले. म्हणजे आपल्याला एकरी 28,000 रोपे या ठिकाणी भेटलेली. ही टोटल आपली लागवड एवढीच नाही, आपली टोटल आपण लागवड 16 पुड्यांची लागवड केलेली, त्यातली 12 पुढे 751 ची लावलेले
एक 2 पुढे 741 चे आणि सन ॲग्रोटेकचं लक्ष्मी ही व्हरायटी आहे, ती व्हरायटीची आपण 2 पुढे लावलेली, अशी 16 पुढे आपण या ठिकाणी 16 पुढ्यांची आपण लागवड केलेली आहे. 8.5 एकर मध्ये आपले 16 पुढे संपूर्ण संपलेले. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपलं सर्रास क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 28,000 रुपयांची आपली संख्या आपल्याला भेटणार आहे. जरी 100 ग्रॅम जरी आपल्याला वाढवून झाला, जरी एका ताटाला झाली, एका कणसाला झाली, तर 28 क्विंटल आपलं उत्पादन कुठेच गेलं नाही. 28 क्विंटल उत्पादन 100% भेटणार आहे आपल्याला एकरी. आपल्याला उत्पादन करायचे 40+. तर मग आता त्याच्यासाठी पूर्ण शेड्यूल म्हणजे खताचं शेड्यूल, पाण्याचं शेड्यूल हे महत्वाचं आहे. मग आता याच्यानंतर लागवड झाल्यानंतर आपण 21 दिवसांनी याला तणनाशकाची फवारणी करत असतो. तणनाशकामध्ये आपण टिंजर घेतो, लॉरिस, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे सगळ्यात उत्तम रिझल्ट तुम्ही कोणतेही वापरू शकता. तुमच्या भागात जे चालत असेल ते वापरा. त्याची प्राइस ही 1100 रुपयापासून 1,500 पर्यंत प्रत्येक भागात वेगवेगळी. टिंजरचा वापर करतो. जर आपल्या शेतात जर लोळा असेल तर त्याच्यात सोबत तुम्ही सॅम्पल घेऊ शकता. बरेचसे दुकानदार सांगतात की सॅम्पल सेपरेट घ्या, पण आम्ही सॅम्पल टिंजर एकत्र घेतो, उत्तम रिझल्ट येतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यासोबतच जर आळीसाठी आपण एमोमॅक्टिन बेंझोएटचा देखील वापर या ठिकाणी करायचा आहे. कारण मग सुरुवातीच्या काळात आळीचा जर स्प्रे झाला तर गाभा चांगला निघतो आणि मकाची वाढ जोमाने होत असते. तेव्हा आळीसाठी आता प्रत्येक जण वेगवेगळं घेतो, कोण कोराजन घेतो, कोण डेलिकेट घेतो. आपल्याला उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपण एमोमॅक्टिन बेंझोएट घेतो, जे तुम्हाला 200 रुपयाला 100 ग्राम चांगल्या कंपन्यांचा भेटून जाईल. 200 ते 250 रुपयात 100 ग्राम भेटून जाईल. म्हणजे आपला उत्पादन खर्च पण कमी होतो. आणि एका पंपासाठी साधारणतः 15 ग्रामचा वापर करायचा. एकरात तुमचे 8 पंप जरी पडले तरी 120 ग्राम मध्ये तुमचं एका एकराचं भागतं आणि उत्तम रिझल्ट होतो. म्हणजे आम्ही कंटिन्यू वापरतो, पूर्णपणे आळी जाते. तर हे झालं पहिलं आपलं शेड्यूल स्प्रेचं. तणनाशक प्लस त्याच्याबरोबर काय घ्यायचं, एक आळीसाठी एक कोणतंही तुम्हाला जे सुईच वाटेल ते तुम्ही घ्यायचं, तर तुम्हाला उत्तम रिझल्ट येतो ते घ्या. त्याच्यानंतर एक खताचं नियोजन. तर खतासाठी आपण काय करत असतो, आमच्याकडे काय झालं, कांद्याची क्षेत्र असतात, कांद्याची वावर असतात, त्याच्यामुळे परत डबल स्प्रे घेत नाही. कांद्याच्या स्प्रे कांद्याला खत टाकलेले असतात, त्या कांद्याच्या खतावरतीच आपलं भागून जातं. बेसल डोस कोणताही घेत नाही आणि फक्त नंतर काय करतो आपण, युरिया किंवा त्याच्यासोबत तुम्हाला 10, 20, 15 एक बॅग जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही घेतली तर नुसता युरियाचा जर आपण वापर केला तरी उत्तम पद्धतीने आपल्याला काय भेटतं, रिझल्ट भेटतो. ह्या पावसाळ्याच्या याच्यात तसंही मकाला चांगलं पोषक वातावरण असतं, त्यासोबत तुम्ही युरिया घातला, काळोखी आली, चांगली वाढ झाली तर कणसंही चांगली नक्कीच पडतात. एकदम कमी खर्चात तुम्ही तुमचं उत्पादन मकाचं पीक काढू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला परत आळीचा प्रादुर्भाव वाटला तर दुसरा स्प्रे घेताना परत तुम्हाला जे सोयीचं कीटकनाशक वाटेल, मी प्रेफर करेल की एमोमॅक्टिन बेंझोएट घ्या. कमी खर्चात चांगला रिझल्ट भेटतो त्याचा. एमोमॅक्टिन बेंझोएट घ्यायचं, त्याच्यासोबतच 13-13 प्लस त्याच्याबरोबर आपल्याला जिब्रेलिक ऍसिड घ्यायचं. जिब्रेलिक ऍसिड घेतल्यामुळे मकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. चांगली मकाची वाढ झाली तर ऑटोमॅटिकली आपल्याला कणसंही चांगल्या पद्धतीने भेटणार आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला एकरी 40 क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्न नक्की भेटेल आणि हमखास उत्पन्न मिळून जाणार, हमखास पैसे मिळून जाणार हे नगदी पीक आहे मकाचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.